हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी. जसे तुम्ही माझे व्हिडिओ बघितलात तर आम्ही आहोत उदयपूरला. ही आहे स्वराचे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आमचा आहे सेकंड डे उदयपूरमधला. तर आम्ही आता निघालो सिटी पॅलेसला. तर असेच सगळे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला लवकरच. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केले नसेल तर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, म्हणजे तुम्हाला सगळे आमचे व्हिडिओ बघायला मिळतील. आता सेकंड डे. काल आम्ही दुपारी 12:30 वाजता वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग फिरायला चालू केलेलं आहे. कसं वाटलं उदयपूर? मस्त ना. तर ते सगळे व्हिडिओ आहेत केलेले, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा, लिंक आहे. तर आम्ही पहिल्यांदा जातो जगदीश टेम्पलला. ॲक्च्युली काल आम्ही गेलेलो तिथे, ते बंद होतं. तर आम्ही बाहेरून जसं बघितलं तर आता दर्शन झालं नाही आहे. तर पहिल्यांदा आम्ही ते दर्शन घेऊ तिकडचं. तिकडचा तुमचा मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते. सकाळचा सनराईजचा घेतलेला, पण तो खूप डार्क येत होता, तर तोही तुम्हाला बघायला मिळेल. ते जगदीश टेम्पल आहे, तिथे आपण जातो आहे आता पाया पडायला. इथे हे जे आहे ना ते सिटी पॅलेस आहे. तर आता आम्ही निघालो आहोत जगदीश टेम्पलच्या इथे. तिथे जाताना असे सगळे बाजूला छोटे छोटे मंदिर आहेत. राम मंदिर, हनुमान मंदिर, देवीचं पण एक मंदिर आहे. तर ही एक गल्ली होती, तिथून आम्ही गेलो आणि त्याच्या बाजूला म्हणजे पहिलं लागतं ते गंगोर घाट आहे. मग म्हटलं चला आपण इथे जाऊया, सकाळचा व्ह्यू पण आपल्याला छान बघायला मिळेल. आणि फारशी अशी काही गर्दी नव्हती, तर आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही जिथे राहिलो ते पण इथून दिसतं, अगदी अपोजिटच आहे. ते कबूतर होते, मग आम्ही त्यांना खायला घेतलं होतं थोडं. मंदिरामध्ये व्हिडिओ फोटो घ्यायला अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथून काही दर्शन देता येणार नाही. पण त्याचा बाजूचा जो परिसर आहे तो चांगला आहे, ते मी कॅप्चर केलेले आहे, ते तुम्हाला मी दाखवते. ॲक्च्युली डे 1च्या व्हिडिओमध्ये मी हे मंदिराचं बरंचसं कवर केलेलं आहे. संध्याकाळी आम्ही गेलो होतो, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नंतर मग आम्ही निघालो होतो सिटी पॅलेसला. सिटी पॅलेसला जाताना इथे शॉपिंग एरिया लागतो, पण आम्ही ते सगळं येताना बघणार आहोत. आता आपण जाऊया सिटी पॅलेसला. त्याचं तिकीट काउंटर आहे आणि तिथे तुम्हाला गाईड पण मिळतात. आतलं सगळं ही हिस्ट्रीमध्ये सगळं सांगता येते त्यांना, तर आपल्याला समजतं आपण काय बघतोय. तर आम्ही एक गाईड घेतला होता. हा त्याचा एंट्रन्स आहे. इथून मेन पॅलेसच्या इथे जायला म्हणजे 1 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही वॉकिंग पण जाऊ शकतात, इवन त्यांच्या कार्स पण आहेत, त्याच्याने पण तुम्हाला जाता येतं. पर पर्सन 50 रुपीज आहेत. ते त्या तिकीटमध्ये इन्क्लूड नाही आहे, तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज करायला लागतात. आणि हा आहे मेन पॅलेस. हा पॅलेस बांधायला जवळजवळ 22 राजेंनी बांधलेला आहे आणि 400-4.5 वर्ष झाली आहे त्याला. इवन आता पण त्यांची एक पिढी इथे राहते. पण हा जो आहे बघण्यासाठी पॅलेस, तो वेगळा पाटाने ठेवलेला आहे. आणि ह्याच्या एंडला एक आहे, तिथे ते राहतात. जे किंग आहे तिकडचे, ते तिथे अजूनही तिथे राहतात. महाराणा उदय सिंग यांनी 1559मध्ये चित्तोडगडवरून राजधानी हलवून, तिकडचं शहर हलवून इथे हे बसवलं आहे. तलावाच्या काठी आहे. ह्याची वेळ तुम्हाला जर बघायचं असेल तर टाईम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत असतंच. हा आहे त्यांचा मेन एंट्रन्स. महालाच्या इथून आपल्याला आतमध्ये जाताना पहिला भाग हे आपल्याला दिसतं, गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि तो पूर्ण संगमरवरामध्ये बनवलेला आहे. आता जिथे आपण आहोत, म्हणजे आम्ही जिथे आहोत तिथे राज अंगण म्हणून म्हटलं जातं. तिथे राज्याभिषेक केले जात होते त्यावेळेला. आणि हा असा व्ह्यू आहे की तुम्ही कुठूनही बघितला तरी तो पॉईंट आपल्याला तिथे दिसतो. म्हणजे तिथून आधी त्या राणी वगैरे त्या तिथत होत्या खालती काय चाललेलं आहे. आता जे आपण बघणार आहे त्याला लघुकुंड म्हटलं जातं आणि हे सिंगल पीस मार्बलमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. जिथे आपण आहोत त्याला म्हटलं जातं बाडी महल, म्हणजे बगीचा असतो, गार्डन बनवलेला आहे राणी यांच्यासाठी आणि त्यांच्या सहेलीसाठी. हे पूर्ण जे बनवलं आहे ते मार्बलमध्ये बनवलेलं आहे आणि याचा पर्पज असा की गरमीमध्ये इथे येऊन ते आरामात रिलॅक्समध्ये बसण्यासाठी बनवलेलं होतं. आणि होळी जेव्हा असायची त्यावेळेला इथे होळी पण खेळली जायची.
ते महाराणा फतेसिंगचा स्टॅच्यू आहे आणि ह्यानेच फतेसागर पण लेक बनवलेला आहे. इथून आपल्याला उदयपूर पूर्ण सिटी दिसते, व्हाईट सिटी जी म्हणतात ती इथून आपल्याला पूर्ण बघायला मिळते. आणि इतकी छान हवा येत होती तिथून. त्यांनी अशा प्रकारे सगळ्या विंडो दिलेल्या आहेत की क्रॉस व्हेंटिलेशन पण चांगलं होतं तिथे. इथून हे पूर्ण असं लेक हा दिसतो. अशी सांगण्यासारखी बरीच माहिती आहे, इन्फॉर्मेशन बरीच आहे, पण जर तुम्ही तिथे गेलात तर गाईड घ्या. गाईड घेतला तरच ते वर्थ आहे बघण्यासारखं, नाही तर नुसतं बघून आपल्याला काही कळत नाही की हे काय आहे. इन डिटेलमध्ये व्हिडिओ मला पूर्ण जमणार नाही सांगायला, तर तुम्ही तिथे गेलात तर ते बघू शकता आणि गाईड पण घ्या, म्हणजे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. इथे त्यांची खुर्ची वगैरे टेबल सगळं काही इथे त्यांनी ठेवलेलं आहे. आणि इथे जे आपण खालती मगाशी जो बघितला होता एरिया तो आहे. इथे सूर्य देवता आहे, म्हणजे इथे सकाळचे जेव्हा ते बसायचे महाराजा तेव्हा ह्यांचं दर्शन घेऊन मग ते पाणी घ्यायचे किंवा जेवायचे असं काही आहे त्यांचं. इवन अजूनही त्यांची काही जागा आहे, म्हणजे जे मेन आहे ते तिथे ते अजून राहतात, तिकडचे राजा जे आहेत आत्ताचे ते. आणि सेम हे असं स्ट्रक्चर त्यांच्या इथे पण आहे. त्याच्यातला काही भाग म्हणजे काही हे त्यांनी टुरिस्टसाठी दिलेला आहे. जर तुम्हाला पॅलेस आतमधनं बघायचा नसेल तर नुसतं बाहेर फिरायचं असेल तर त्याचीही तिकीट काही वेगळी आहे, ते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे कळेल. तर मग फ्रेंड्स आमचं झालं आहे सिटी पॅलेस बघून आणि जगदीश टेम्पल. आणि आता आम्ही जाणार आहे तिथे कालिका माता देवीचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. आता रूमवर जातो. स्वराला काय सांगायचं आहे, आम्ही थोडी शॉपिंग पण केली, साडी घेतली, स्वराला पण एक ड्रेस घेतला आणि 2 अशा छोट्या डायरी घेतल्या आहेत. आणि आता रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही गेलो होतो कर्णिका माता टेम्पल आणि पिचोला लेकच्या इथे. तिथे जायला आम्ही रिक्षानेच गेलो होतो. तर आम्ही पहिले गेलो पिचोला लेक इथे बोटिंग करायला आणि मग त्याच्यानंतर कर्णिका माता टेम्पलच्या इथे जाणार आहोत. तिथे रोपवे आहे, मग तिथून आपण सनसेट वगैरे पण आपल्याला बघायला मिळते. ह्याच्याने आम्ही तसा प्लॅन केला होता. आणि पिचोला लेकच्या इथून आपल्याला सिटी पॅलेसची पूर्ण बॅक साईड बघायला मिळते. तर हे जे आहे ते सिटी पॅलेस आहे, त्याची बॅक साईड आहे. जे आपण फ्रंटवालं बघितलं आतमध्ये जाऊन तो तर तुम्ही व्हिडिओ हा बघितलाच आहे. आणि असा पूर्ण एक राऊंड मारला जातो बोटिंगच्या ह्याच्यामध्ये आणि मग परत आपण पिचोला लेकच्या इथे येतो. जर इथे तुम्ही येणार असाल तर इव्हिनिंगला या, सनसेट बघायला मिळतो. हे जे आहे ते कनिका माता टेम्पल आहे. आता आपल्याला तिथे जायचं आहे. ही रोपवे आहे. आम्ही तिथे पोचेपर्यंत आम्ही पोचलो टाईममध्येच, पण जे काही झालं ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला कळेलच. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.